नमस्कार पशुपालक मित्रांनो. मी कृष्णा तोडकर. वृंदावन डेअरी फार्ममध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. आज आपण जे डेअरी फार्मिंग मधला सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा असतो किंवा डेअरी फार्मिंग जर तुम्हाला 100% सक्सेसफुल करायचं असेल, तर कारवड संगोपन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे फक्त दुधाच्या गायी आणल्या, फक्त दूधच आपण काढलं आणि त्याच्यातच जर डेअरी फार्मिंग जर बघितलं तुम्ही, तर फक्त दूध विकून फक्त डेअरी फार्मिंग सक्सेस होत नाही. तर त्यासाठी आपल्याला दूध धंद्यासोबतच म्हणजेच गायींच्या दुधासोबतच गायींचे वासर संगोपन आहे जे जे ते कालवड संगोपन आपण ज्याला म्हणतो. तर त्याच्याकडे पण तेवढ्याच काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं असतं. कारण जोपर्यंत तुमच्या डेअरी फार्मवरती स्वतःची गाय तयार होत नाही, तोपर्यंत तुम्ही माझ्या तरी मते कमीत कमी दूध धंद्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. तर वासरू ते गाय त्याच्यातला जो सेकंड टप्पा असतो, जो ग्रोवर फेज राहतो. तर त्याच्याविषयी आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आज आहोत आपण वृंदावन डेअरी फार्ममध्ये आणि ह्या आपल्या जवळ-जवळ ग्रोवर फेज मधल्या 8 कालवडी आहेत या ठिकाणी. कारण 4 महिन्याच्या 3 महिन्याच्या नंतर आपण ह्या ब्लॉकमध्ये इथे ह्या कालवडी आणत असतो. 3 महिन्यापर्यंतचा जो वेटरनरी कंपनीचा आपण समजा प्रॉडक्ट यूज करतो, तर 3 महिन्यासाठी आपण जे बोविग्रो प्रॉडक्ट आहे त्यांचं, तर ते यूज केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण ह्यांना खाद्यावरती घेतो, तर त्या टप्प्यामध्ये आपण हे वासरं इकडे सोडलेले आहेत आणि त्यांचा जो ग्रोवर फेज मधला किंवा बोविग्रो नंतरच्या 2 नंबरचा जो टप्पा आहे, तो आहे हे बेस्ट काप म्हणून पावडर आहे. तर हे बेस्ट काप आपण रेग्युलरली आपल्या वासरांसाठी वापरत असतो. तर आज त्याच्याबद्दल थोडंसं आपण याविषयी चर्चा करूया. या कारवडी बघू शकता तुम्ही. आज सुरुवातीला आपण काय करूया, वृंदावन डेअरी फार्ममधल्या पूर्ण कारवडी तुम्ही बघून घ्या. या पूर्ण इम्पोर्टेड सिमनच्या, सॉर्टेड सिमनच्या कालवडी आहेत. तर यांची चमक, बॉडी स्कोर आणि हे लहान लहान एकदम एकाच दिवसातल्या जन्मलेल्या नाहीत. समजा आपण हे 4 महिन्याच्या पुढल्या कालवडी आहेत. 9 महिन्यापर्यंत साधारणतः यांचं वय आहे प्रत्येकीचं. तर ह्या अशा कारवडी आपण घरीच्या घरीच शेडवरती तयार करत असतो. तर त्याच्यासाठी आपण काय यूज करतो समजा आता ह्या कारवडी जर बघायला गेलो तुम्ही, तर आता ह्यांचं वय 8.5-9 महिन्याच्या आसपास आहे. म्हणजे हे बेस्ट काप जो डोस आहे, हे तर ह्या कालवडींचा संपत आलेला आहे. तर अशा क्वालिटीच्या जर कारवडी तुम्हाला जर हे तुमच्या डेअरी फार्ममध्ये तयार करायच्या असतील, तर त्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण जे खाद्य वापरतो त्याच्यासोबतच वासरांना हे बेस्ट काप नावाचं सप्लिमेंट जे आहे, ते 4थ्या महिन्यापासून आपल्याला सुरुवात करायला लागेल त्याला. डेली 50 ग्रॅमचा ह्याचा डोस आहे. त्याचा रिझल्ट तुम्हाला कमीत कमी 1 महिन्याच्या नंतर लगेच जाणवायला चालू होईल. आज कारण बघू शकता आपण तुमची ह्याची कारोडाची जे बाळकास जी म्हणतो, त्याच्यापासून ते कारोडाचे सगळे वासरू ते गाय बनण्यासाठी ज्या अवयवांची आवश्यकता असते, तर त्या सगळ्या अवयवांची ह्या फेजमध्ये वाढ करत असतो. हे बघा, आता हे कारोडाची चमक जर बघायला गेलं, तर तुम्ही तेल ओतल्यासारखं कारोडीची अंगावरती चमक आहे. तर अशा कारोडी तयार करण्यासाठी नक्कीच बाकीचे खाद्य समजा आपण वापरतोय, त्या खाद्यासोबतच वेटरनरी कंपनीचं हे बेस्ट काप हे जर सप्लिमेंट आपण वापरलं, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल आणि अशा क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या कारवडी तुम्हाला घरच्या घरी सुद्धा तयार करून तुमचं डेअरी फार्म 100% सक्सेस करण्यात तुम्हाला नक्कीच या गोष्टीची मदत होणार आहे. तर एक वेळेस नक्कीच या गोष्टी तुम्ही वापरून बघाव्या. 100% सगळ्यावरतीच वापरून बघा म्हणत नाही मी कोणालाच, कुठल्याच शेतकऱ्यांना की हे प्रोडक्ट तुम्ही 100% वापराच असं कधीच सांगत नाही. हा माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करत असतो. तुम्हीही तो अनुभव घ्यावा. तुमच्याकडे जर 2 कारोडी असतील, तर तुम्ही अगोदर फरक बघा. एका कारोडीला वापरा, एकाला तुम्ही तुमचं जसं संगोपन आहे त्या पद्धतीनं सांभाळून बघा आणि एका कारोडीला मी सांगतो किंवा मी जो वापरून बघितला, माझा जो अनुभव आहे त्याच्यानुसार तुम्ही संगोपन करून बघा. नक्कीच तुम्हाला जर बदल जाणवला, तर तुम्ही तुमच्या डेअरी फार्मवरती पूर्णपणे तो बदल करून तुम्ही तुमच्या कारोडी, घरच्या कारोडी आणि अशा टॉप क्वालिटीच्या कारोडी तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. धन्यवाद.